अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू। नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, 6 बालकांना वाचवण्यात यश। नागपूरच्या गोधणी परिसरात क्लोरीन वायूची गळती, 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल, अनेकांना श्वास घेण्यास त्रास। कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी, दिवसाला 5 तासांची मर्यादा, शुल्कवाढीसह लगाम बसवण्याची तयारी। सुट्ट खाद्यतेल विक्री बंदी विरोधात व्यापारी आक्रमक, नाशिकमधील व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात देणार आव्हान। सोलापूरचा विडी उद्योग तेलंगणात स्थलांतरित करण्याचा कारखानदारांचा इशारा, वेतनवाढ लागू केल्यास 1 सप्टेंबरपासून विडी कारखाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा। भोर राजगडच्या लोकांना रस्ता रोको, भोगवली सबस्टेशनच्या कामाला विरोध, प्रस्तावित प्रकल्पामुळे 116 गावांना फटका बसण्याचा आंदोलकांचा दावा। गणेश मूर्ती आगमनावेळी माझगावमध्ये 2 गटात राडा, मिरवणुकीत अंडी फेकल्याचा दावा, वादाचं रूपांतर हाणामारीत। रायगड जिल्ह्यातल्या गारमाळ धनगरवाडीत रस्ताच नाही, बाळंतिणीसह नवजात बाळाला झोळीतून आणलं। पुण्यात पालिकेविरुद्ध बावधनकर रस्त्यावर स्वखर्चातून खड्डे बुजवण्याचं काम, इतर रस्ते तरी पालिकेनं दुरुस्त करण्याची मागणी। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठक होणार, समन्वय बैठकीनंतर स्नेहभोजनही होणार। मुंबईतील महापालिकेतल्या गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली, अमित साटम यांनी बोलावली बैठक, नगरसेवक प्रमुख नेते राहणार उपस्थित। पुणे विमानतळाजवळ 2 कारचा भीषण अपघात, दोन्ही कारचा अक्षरशः चुराडा, 2 जण गंभीर जखमी। अकोल्यात मुन्ना जाधव नावाच्या तरुणाची हत्या, जुना वादातून हत्या झाल्याचा संशय, 2 जणांना घेतलं ताब्यात, 1 जण फरार। कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदगुडेंचा संगीता यांनी घराबाहेर काढलं होतं, मुरलीधर चांदगुडेंचे वडील आणि बहिणीचा मोठा दावा। दुचाकीच्या पीयूसीसाठी 60 रुपये शुल्क, तर कारसाठी 180 रुपये अधिक शुल्क आकारल्यास कारवाई, सुधारित शुल्काचं फलक केंद्रांवर दर्शनी भागात लावणं बंधनकारक। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। पीएनजी गॅस उपलब्ध असल्यास घराचा एलपीजी पुरवठा बंद, जिल्हानिहाय यंत्रणा उभारण्याचे केंद्र सरकारचे निर्देश। भारतावरही महागाईची धार, तांदळाच्या भावात 11% वाढ, दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता। तुर्कीची राजधानी अंकाराच्या सीमेवर आगीचं तांडव, अनेक घरं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती, सरकारसमोर मोठं आव्हान। इटलीत वादळाचा धुमाकूळ, विमानतळावरची विमानं उडून एकमेकांवर आदळली, वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मोठं नुकसान। कळमनुरीत संतोष बांगर यांच्या नेतृत्वात भव्य कावड यात्रा, 18 ते 20 किलोमीटरच्या पदयात्रेत हजारो जण अनवाणी पायांनी सहभागी। औंढा नागनाथला श्रावणी सोमवार भाविकांची मोठी गर्दी, श्रींच्या दर्शनासाठी रांगा, तर भीमाशंकरमध्येही भाविकांची रीघ।